हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत असतो. जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शेअर केल्या जातील. आज आपण हे बघा, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलेलं आहे. जे संशोधन व विकास क्षेत्रासाठी 1 लाख कोटीचं जे फंड आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल आपण मराठीत समजून घेणार आहोत सोप्या भाषेमध्ये, आणि त्यानंतर आपण एक प्रश्न पाहणार आहोत. हे आर्टिकल समजून घेतल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर हे न्यूज काय बघा, कॉन्टेक्स्ट काय याचा, रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ही योजना आहे, संशोधन विकास व नवीनता योजना. या योजनेसाठी 1 लाख कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता हे 1 लाख कोटी कशासाठी आहेत तर संशोधन व विकाससाठी. संशोधन व विकास कशामध्ये, आता याचं ध्येय बघा, खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांना कमी व्याजदरावर किंवा शून्य व्याजदरावर कर्जे दिले जातील, आणि हे जे कर्जे आहेत ती धोरणात्मक क्षेत्रामध्ये किंवा नवीन क्षेत्र जे आहेत AI वगैरे या क्षेत्राबाबत, आणि उभरते क्षेत्र जे सनराइज सेक्टर्स आहेत जसे की अवकाश क्षेत्र, आपलं स्पेस एक्सप्लोरेशन, रिन्युएबल एनर्जी, अक्षय ऊर्जा, बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात जे हे उभरते क्षेत्र आहेत सनराइज सेक्टर्स, त्याबाबत ही फंडिंग दिली जाणार आहे. हे लक्षात ठेवा, तुम्हाला खाजगी कंपनीला दिली जाणार आहे. याने काय होईल तर आणि जे संशोधन आणि विकास आहे तो खाजगी लेवलवर वाढेल. फंडिंग मिळाल्यामुळे कंपन्या त्यामध्ये इन्व्हेस्ट करतील, गुंतवणूक करतील. हा जो निधी आहे 1 लाख कोटीचा 2 टप्प्यात वर्क करणार आहे. स्पेशल पर्पज फंड, विशेष हेतू निधी, हा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन अंतर्गत. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन याच्या अंतर्गत याची स्थापना झालेली आहे. त्याची या विशेष हेतू निधीची. आणि दुसरा टप्पा जो आहे तो सेकंड लेवल फंड मॅनेजर्स. हे जे सेकंड लेवल फंड मॅनेजर्स असतील ते कर्जाचं ऍक्च्युअल वाटप करतील आणि जे वाटप होत आहे त्याच्यावर लक्ष सुद्धा ठेवतील. आणि ही जी कर्जे आहेत ती मुख्य करून स्टार्टअप्सला देण्यात येणार आहेत, कारण स्टार्टअप्सला अगोदरच फंडिंगची आवश्यकता असते आणि त्यांना फंडिंग दिल्यामुळं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करून काहीतरी नवीन शोध लावू शकतात. याच्यामध्ये गव्हर्निंग बॉडी सुद्धा आहे, प्रशासकीय मंडळ सुद्धा आहे. ANRF जे आपण हे बघितलं, अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन, याचं प्रशासकीय मंडळ सुद्धा आहे, ज्याचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर मोदी हे असतील. नोडल मिनिस्ट्री याची आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग. आता याचं महत्व काय हे समजून घेऊया. आपलं लक्ष आहे बघा, अक्षय ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीचं आपलं लक्ष आहे. 500 गिगावॅट ऊर्जा आपल्याला रिन्युएबल एनर्जी पासून 2030 पर्यंत एवढी क्षमता आपल्याला उभारायची आहे. आणि नेट झिरो इमिशन आपल्याला 2070 पर्यंत प्राप्त करायचं आहे. आता हे नेट झिरो इमिशन म्हणजे असं जर भाषांतर करायचं झालं मराठीत तर निव्वळ शून्य उत्सर्जन. तर नेट झिरो इमिशन म्हणजे काय हे समजून घेऊया. आता उदाहरणार्थ समजा हे हौद आहे, या हौदामध्ये पाणी आहे. तर या पाणीमध्ये या नळामधून या हौदामध्ये पाणी भरत आहे आणि ह्या व्हेंटमधून इथून पाणी सांडत आहे. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, हा हौद जर रिकामा करायचा असेल आपल्याला तर एकतर या नळामधलं पाणी आपल्याला कमी करावं लागेल किंवा बंद करावं लागेल, नाहीतर मग हा व्हेंट जे आहे इथं अजून एखादा व्हेंट काढावा लागेल किंवा हा व्हेंट मोठा करावा लागेल, असं काहीतरी आपल्याला करावं लागेल. तर कसं समजा बघा, आता हे समजा आपण जे कार्बन इमिशन आहे, कार्बन उत्सर्जन आहे, ते समजा हे कार्बन उत्सर्जन आहे. आणि आपण जे झाडं लावत आहोत किंवा आपण काही रिन्युएबल एनर्जी टार्गेट ठेवत आहोत ते जे व्हेंट आहेत समजा. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला एम्प्टी करायचं आहे हौदा. म्हणजे कार्बन उत्सर्जन आपल्याला एकतर कमी करावं लागेल आणि हे व्हेंट म्हणजे रिन्युएबल एनर्जी सारखे आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतील. तर मग आपण दोन्ही पण करत आहोत आणि हे दोन्ही करून आपल्याला हे हौद रिकामा करायचा आहे. हे हौद म्हणजे काय तर कार्बन उत्सर्जन आहे, कार्बन उत्सर्जन. तर आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे, कमी म्हणजे झिरो करायचं आहे, हे एम्प्टी करायचं आहे हौद 2070 पर्यंत. तर हेच आहे बघा नेट झिरो इमिशनचा कॉन्सेप्ट. आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे बघा, भारताचा एकूण खर्च जो आहे R&D वरील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरील, संशोधन व विकास वरील
जीडीपीच्या 0.7% आहे. ते जर अमेरिकेचा पाहिलं तर 3.5% आहे आणि चीनचा पाहिला तर 2.4% आहे. म्हणजे बघा भारताचा किती कमी आहे. आणि महत्व काय आहे तर एवढी मोठी फंडिंग दिल्यामुळं हे प्रमाण सुद्धा आपोआपच वाढेल. आणि हा जो निधी आहे तो स्टार्टअप्सना दिला जात आहे. स्टार्टअप्सना नेहमी फंडिंगची आवश्यकता असते. स्टार्टअप्स हे इनोव्हेशन करण्यामध्ये अग्रेसर असतात, त्यामुळे आपल्याला इनोव्हेशन मध्ये सुद्धा फायदा होणार आहे. तर महत्व काय, स्टार्टअप्सना निधी याद्वारे दिला जाणार आहे, यांना प्रायोरिटी दिले जाणार आहे. तसेच नवीन जे क्षेत्र आहेत AI, इलेक्ट्रिक व्हेकल्स इत्यादी आता हे वाढत आहेत क्षेत्र, याच्यासाठी सुद्धा या क्षेत्राच्या प्रगतीसाठी सुद्धा हा निधी वापरण्यात येईल आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वाढ पाहायला मिळेल. तसेच काय होईल, रोजगार निर्मिती होईल. आता एवढी फंडिंग आल्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जर काही प्लॅन्ट वगैरे सुरू झाले तर त्यामध्ये माणसे लागतील, स्टाफ लागेल, तर रोजगार निर्मिती आपोआपच होईल. जागतिक स्वच्छ ऊर्जा बाजारात जे जागतिक स्वच्छ ऊर्जा बाजार आहे, क्लीन एनर्जी मार्केट आहे, त्याच्यामध्ये भारताची प्रतिमा सुधारेल. तर 1 लाख कोटी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी मंजूर केल्याने आपल्याला हे सारे फायदे होतील. बघा आता काही आव्हाने सुद्धा आहेत. निधीचे वाटप व उपलब्धता. आता निधीचे वाटप म्हणायला तर म्हणत आहेत की स्टार्टअप्सला वगैरे लघु उद्योगांना देणार आहोत आम्ही, परंतु असं करू नये की हा निधी जो आहे तो मोठ्या कंपन्यांनाच देत आहेत. तर हे एक मोठं आव्हान आहे. प्रशासन व देखरेख. आता निधीचा योग्य वापर झाला पाहिजे, असं होऊ नये की यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि हा निधी दुसरीकडेच वळवला गेला. पायाभूत सुविधा. तर हा जो निधी आहे स्टार्टअप्सला वापरण्यासाठी काही चाचणी केंद्रे लागतील, कुशल मनुष्यबळ लागेल, तर पायाभूत सुविधा उभारण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि ते एक मोठं आव्हान आहे. आता भारताने काही या रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात उचललेली पावले आहेत, त्याची माहिती घेऊया. जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये सर्वांना माहिती आपल्याला कोविड लस डेव्हलप केली होती आपल्या भारत बायोटेकने, कोवॅक्सिन नावाची. अवकाश शोध. चंद्रयान 3ची आपण सॉफ्ट लँडिंग केली आणि चंद्राच्या अशा भागावर केली की जिथं अजून कोणीही लँड केलेलं नव्हतं. म्हणजे भारत हा पहिला देश बनला होता चंद्राच्या अशा भागावर लँड करणारा, जिथं अजून कोणत्याच देशानं लँड केलं नव्हतं. क्वांटम तंत्रज्ञान विषयी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये आपण राष्ट्रीय क्वांटम अभियानबद्दल माहिती घेतली होती. तर क्वांटम तंत्रज्ञानमध्ये राष्ट्रीय क्वांटम अभियान आपण लागू केलेलं आहे. याद्वारे आपल्याला काय करायचं आहे की क्वांटम क्षेत्रामध्ये आपल्याला जे संगणक आहेत ते आपल्याला क्युबिट्स, जे क्वांटम बिट्स असतात ते आपल्याला जास्त क्षमतेचे बनवायचे आहेत. नॅनोतंत्रज्ञान मध्ये सांगायचं झालं तर इफ्को नॅनो युरिया, हा जो युरिया आहे, हे जे खत आहे ते जगातील पहिले नॅनो खत आहे, जे खत नियंत्रण आदेश FCO 1985 ने सूचित केलेले आहे. तर या गोष्टी काय आपण R&D क्षेत्रात करत आहोत आणि केलेल्या आहेत. आता प्रश्न पाहूया. भारत सरकारने संशोधन व विकास वाढवण्यासाठी 1 लाख कोटी निधीला मान्यता दिली आहे. या अनुषंगाने गरज व आव्हाने या बाबींवर चर्चा करा. अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये प्रश्न येतो तो पाहूया. सामान्य अध्ययन GS 3, याच्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान, याच्यामध्ये हा प्रश्न येतो. बघा कीवर्ड बघूया. कीवर्ड आपल्याला इथं आहे, चर्चा करा. आता आपल्याला 2 वाक्य दिलेली आहेत. बघा, भारत सरकारने संशोधन व विकास वाढवण्यासाठी 1 लाख कोटी निधीला मान्यता दिली आहे. याची आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचा आहे, आपण जे बघितलं आहे तेच. आणि या अनुषंगाने गरज व आव्हाने या बाबींवर चर्चा करायची आहे. तर चर्चा कोणत्या बाबीवर करायची आहे? गरज व आव्हाने, जे आपण बाबी अगोदरच ऍड्रेस केलेल्या आहेत, तेच तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्हाला जर काही व्हिडिओबाबत अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.